नळपाडा येथील ओमकाली सहकारी गृहनिर्माण संस्था आणि निळकंठेश्वर सहकारी गृहनिर्माण संस्था या दोन्ही नियोजित गृहनिर्माण संस्थांकडून दाखल केलेला नळपाडा झोपडपट्टीच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने मंजूर केला आहे। संबंधित प्रस्ताव प्रगत टप्प्याने असल्याचं SRAने स्पष्ट केलं आहे। अंतिम टप्प्यातील या प्रस्तावात कमिशन घेऊन बिल्डर लादण्यासाठी काही जण प्रयत्न करत आहेत। त्यातून रहिवाशांची दिशाभूल करून प्रकल्पाविरोधात आरोप केला जातोय, असा खुलासा नळपाड्यातील दोन्ही गृहनिर्माण संस्थांच्या अध्यक्षांनी पत्रकार परिषदेमध्ये केला आहे। नळपाड्यातील सुमारे 1500 रहिवाशांकडून विकासकाला विरोध केला जात असल्याचा आरोप काही जणांनी करत SRAवरती मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता। त्या संदर्भात निळकंठेश्वर सहकारी गृहनिर्माण सोसायटीचे अध्यक्ष सुखचंद पाठक आणि ओमकाली सहकारी संस्थेचे अध्यक्ष राम देसाई यांनी पत्रकार परिषद घेतली। नळपाड्यातील 1800 सदस्यांना हक्काचे घर मिळवून देण्यासाठी 2017-2018 मध्ये आम्ही रहिवाशांच्या साथीने गृहनिर्माण संस्था स्थापन केल्या होत्या। त्याबाबत कागदोपत्री पूर्तता केली जात होती। मात्र कोरोना आपत्तीच्या काळामध्ये 2 वर्ष काम थंडावले। त्यानंतर 2022 नंतर बिल्डर रीड्स प्रॉपर्टीवर रहिवाशांमध्ये करार सुरू झाले। 2024 मध्ये 3 कला मंजुरी मिळून झोपडपट्टी जाहीर केली। रहिवाशांना परिशिष्ट 2 देण्यात आले। अपात्र रहिवाशांना पात्र ठरवण्यासाठी आवश्यक कागदपत्र मिळवली जात आहेत। अशा परिस्थितीत अचानक काही जणांकडून लोकप्रतिनिधी बिल्डरला आणून रहिवाशांची दिशाभूल करत आहेत। शाकाहारी व मांसाहारी जेवण देणार असल्याचं सांगून नळपाड्यातील रहिवाशांना निमंत्रित केलंय। मात्र सभेपूर्वी हॉलमध्ये जाण्यापूर्वी सर्वांच्या सह्या घेतल्यात। त्यात भाडोत्र्यांचाही समावेश आहे। या सह्यांच्या माध्यमातून रीड्स प्रॉपर्टीला विरोध असल्याचं सांगण्यात येत आहे। केवळ बिल्डरकडून कमिशन मिळवण्यासाठी रहिवाशांमध्ये संभ्रम निर्माण केला जात असल्याचा आरोप सुखचंद पाठक आणि राम देसाई यांनी केला आहे। यही जो विरोधी है, ये नाम है उसका, यही विरोधी आज भी है। ये विरोधी ने केलकर साहब को भी परेशान किया 2016 में, उनके नगर सेवक शेर बहादुर सिंह को। उन्होंने स्वामी विवेकानंद सोसाइटी बनाया था 2003 में, और उसके बाद बार बार उनको भी परेशान किया। इसलिए शेर बहादुर सिंह ने कंकाल आकर के छोड़ दिया, उनके भी नगर सेवक को परेशान किया है। ये गुमराह करने में माहिर है ये लोग। तो मैं इसलिए मैं भी मिलने वाला हूँ उनसे कि ये गुमराह करते हैं सभी को, ये गुमराह करने वाले से सावधान हो। हमें घर चाहिए, हमें सरकार ने हमें जो सुविधा दी है कि स्लम को निकालना है, तो हमें भी हमारे बच्चे बिल्डिंग में नहीं जाए क्या रहने के लिए। खाली इनके गुनाह में आकर के हम भी ऐसे ही झोपड़पट्टी में रहे। यहाँ पानी की व्यवस्था नहीं है, यहाँ गटर की व्यवस्था नहीं है, लाइट के प्रॉब्लम होता है, रात दिन कभी लुच्चे लोग गली में घुसते हैं, चोरी होता है। तो ये सब ना हो इसके लिए हमने किया। नहीं, इनका कोई पार्टी नहीं है सर। ये कभी बीजेपी में जाते हैं, कभी राष्ट्रवादी में जाते हैं, जहां मिला वहां घुमा, जिधर खीर उधर फिर, ये इनका धंधा है। ये मैं आप लोगों को बताना चाहता हूँ बार बार। मैं सारे पब्लिक से आह्वान करता हूँ और नेता लोगों से भी आह्वान करता हूँ, जो हमारे आमदार हैं, खासदार हैं, अवार साहब है, केलकर साहब है, सभी लोगों को मैं आह्वान करता हूँ कि जो कुछ लोग है, 10% लोग है जो गुमराह करता है कि भाई इनके साथ आदमी नहीं है, ये नहीं होने, पेपर पे ध्यान दे और SRA में बैठ के बात करें। हमारा पेपर बहुत फास्ट चल रहा है। हमें पांडे जी हमको सोसाइटी बनाने में मदद किया है। ये लोग बिल्डर लोगों से पैसा उठाते हैं दलाल लोग, लेकिन हमारे सोसाइटी को बनाने के लिए आपको पता है कि जब ये कलेक्टर लैंड है हमारा नलपाड़ा, तो कलेक्टर लैंड है तो उसका सब भरपाई करना पड़ता है, वो फीस भरना पड़ता है। तो वो सब पांडे जी हमें मदद कर रहा है और यहाँ के पब्लिक का कोई एग्रीमेंट नहीं हुआ है, हमारे सोसाइटी की प्रक्रिया चालू है। ये प्रस्तावित है, ये हमें सरकार ने अधिकार दिया है कि सरकार को मदद करने के लिए सोसाइटी बनाया जाए और उनको प्रस्तावित करके उनको मदद कर रहे हैं। ये सारे के लोग हमें बिल्डिंग देने के लिए आए, बिल्डिंग रोकने के लिए नहीं आए। तो यही मैं सबसे विनंती करूंगा कि आप लोग किसी के बहकावे में ना आए और सब लोग मिलजुल के काम करें, किसी के साथ अन्याय नहीं होगा। याच्यामध्ये कसं आहे, एक साक्षीराज विकासक म्हणून आहे, घरत म्हणून मध्ये आलेले, मराठे म्हणून बिल्डर आलेले, आता नवीन काहीतरी नाव ऐकण्यात आले की भाजपचं कोणी नगरसेवक सरळ आहे म्हणून ते याच्यामध्ये जरा इन्व्हॉल्व होत आहेत। पण माझं एकच म्हणणं आहे नागरिकांना की हे आम्ही जे करतोय ते नागरिकांच्या चांगल्या घराच्या हितासाठी करतो, की त्यांना चांगलं सुस्थ घर आणि चांगलं घर भेटावं, ज्याची किंमत कमी 50 ते 60 लाखापर्यंत असेल पुढच्या भविष्यामध्ये। तर बाकीच्या कोणाच्या आमिषाला बळी न पडता सगळ्यांनी आम्हाला सहकार्य करावं आणि काही प्रॉब्लेम असेल तर आमच्याकडे यावं, आम्ही सगळ्याचे प्रॉब्लेम त्यांचे सॉल्व्ह करून देऊ, पण ते नागरिकांची फसवणूक करू नका। त्याच्यावर तक्रार केल्यामुळे तक्रार ज्यांनी आमच्याकडे जे सभासद नोंदणी झालेले आमच्याकडे जावलाटे सगळे बायोमेट्रिक झाले त्यातले कोणी गेलेलं नाहीये, हे वैयक्तिक लोक दुसरे बाहेरील लोक गेलेले। तर त्यांच्यासाठी जे की त्यांनी एकत्र येऊन करायला पाहिजे। आणि आतापर्यंत आमचं सगळं सोसायटीचं जे पेपर वर्क आहे ते पूर्ण झालेलं आहे। त्याच्यानंतर यांना आता कळतंय की आता आपल्याला काहीतरी करायला पाहिजे। आणि 6-7 वर्ष अगोदर ही जागरूकता का नाही दाखवली? जर त्यांना एवढंच कळकळ काय वाटत असेल की आपल्याला प्रोजेक्ट बद्दल काय प्रॉब्लेम आहे, आता त्यांना काही प्रॉब्लेम नाही, त्यांना माहिती आहे हा प्रोजेक्ट क्लिअर झालेला आहे,
आता कंटिन्यू आपल्याला पुढचे अग्रीमेंट प्रोसेस जे काही असेल ते सगळ्यांना घेऊन बायोमेट्रिक पूर्ण करायचं आहे. आमचं एकच ध्येय आहे की सगळ्यांना घर मिळालं पाहिजे, कोणी अपात्र नाही राहिलं पाहिजे, सगळ्यांचा बायोमेट्रिक झाला पाहिजे. हो ते असू शकतं ना, त्याचं काय आपण राजकारणाशी बोलू शकत नाही. आम्हाला फक्त आमचं एकच ध्येय आहे की नागरिकांना घर भेटलं पाहिजे. आम्हाला राजकारणाशी काही घेणं देणं नाहीये. आम्हाला त्यांना व्यवस्थित घर देणं हेच आमचं मेन महत्वाचं आहे.